नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 2 जुलै 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण विधान परिषद, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, माता मृत्यू दर, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ग्रे लिस्ट व ब्लॅक लिस्ट नेमकं काय आहे, फॉरेक्स रिझर्व, जननी सुरक्षा योजना या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे विधान परिषदे संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मुंबईत परब, कोकणात डावखरे विजयी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या संदर्भात एकूण न्यूज आहे। या ठिकाणी कोण जिंकलं, कोण हारलं, कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्या याशी आपला काही संबंध नाहीये, परंतु या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषद आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर सर्वप्रथम जो पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्र विधान परिषदेबाबत कोणते विधान खरे आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। महाराष्ट्र विधान परिषदेचे जे काही सभागृह आहे ते कायमस्वरूपी सभागृह आहे आणि ते कधीही विसर्जित केले जाऊ शकत नाही अशा प्रकारचे काही विधान आहे ते या ठिकाणी आपलं योग्य विधान आहे, ते या ठिकाणी आपलं खरं विधान आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात विधान परिषद स्थापन करण्याची तरतूद आहे अशा प्रकारचा आपला दुसरा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटनेतील कलम 169 च्या अंतर्गत कोणत्याही राज्याकडून या ठिकाणी विधान परिषद स्थापन केली जाऊ शकते आणि त्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, अटी आहेत ते या ठिकाणी राज्यघटनेच्या कलम 169 मध्ये देण्यात आले आहेत। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, कलम 169। पुढे इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण जी काही महाराष्ट्राची विधान परिषद आहे त्या संदर्भात माहिती आणि जे काही फॅक्ट्स आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। महाराष्ट्र विधान परिषद याला की या ठिकाणी वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि जे काही विधानसभा आहे त्याला या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ सभागृह म्हणतात। ज्या प्रकारे केंद्र स्तरावर राज्यसभा आणि लोकसभा आहे, अगदी त्या स्तरावर राज्याच्या स्तरावर या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा असे 2 सभागृह असतात। महाराष्ट्र विधान परिषदेची जर आपण या ठिकाणी चर्चा केली तर या ठिकाणी सदस्य संख्या 78 असलेली आपल्याला दिसते आणि या ठिकाणी या सदनाचा जो काही कार्यकाळ आहे तो 6 वर्षाचा असतो। यातील जे काही सदस्य आहेत 1/3 सदस्य प्रत्येक 2 वर्षांनी या ठिकाणी निवृत्त होतात। ज्या प्रकारे राज्यसभेमध्ये कंडिशन आहे अगदी त्या प्रकारची कंडिशन या ठिकाणी आपल्याला राज्याच्या विधान परिषदेमध्ये असलेली दिसते। राज्यसभा आणि विधान परिषद हे सेम आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही सदस्य निवड आहे ती सदस्य निवड कोण होते तर जे काही विधानसभेमधून काही सदस्य निवड जातात, त्याचबरोबर काही सदस्य पदवीधर, शिक्षक आणि स्वराज्य संस्थांचे जे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी निवडले जातात आणि 12 सदस्य हे राज्यपालाकडून नामनिर्देशित असतात, जे की या ठिकाणी मित्रांनो साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रामधून ते निवडले जातात। या ठिकाणी या गृहाचा जो काही पीठासीन अधिकारी आहे तो असतो अध्यक्ष, ज्याला की या ठिकाणी आपण प्रेसिडेंट असे म्हणतो। उपसभापती या ठिकाणी अध्यक्षांना त्यांच्या कामकाजामध्ये मदत करण्याचं कार्य करतो आणि या ठिकाणी संबंधित जे काही कलम आहे जे की महाराष्ट्र विधान परिषद असेल किंवा राज्याची विधान परिषद असेल यांच्या स्थापनेसंदर्भात जे काही कलम आहे हे कलम या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। हे कलम या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे। कलम आहे 169। जी कोणती राज्याची विधान परिषद असते तिचे नेमके वैधानिक अधिकार आहेत। त्या अधिकारामध्ये पहिला अधिकार म्हणजे या ठिकाणी विधानसभेने जो काही कायदा संमत केला आहे त्याला या ठिकाणी विलंब लावला जाऊ शकतो, परंतु त्याला या ठिकाणी विधान परिषदेकडून स्थगिती देता येत नाही। हा पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा एक कायदा आहे, विधानसभेने तो पास केला आहे, मग ठराविक कालावधीसाठी या ठिकाणी विधान परिषदेमध्ये त्यावर चर्चा होऊ शकते किंवा त्यावर कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी जो काही कायदा विधानसभेने पास केला आहे तो कायदा या ठिकाणी स्थगित करण्याचा अधिकार विधान परिषदेला नाही, राज्याच्या वरिष्ठ सभागृहाला नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये जे काही सामान्य विधेयक आहे ते मांडले जाऊ शकते, परंतु या ठिकाणी जे काही मनी बिल असतं, वित्त विधेयक आहे ते या ठिकाणी मांडता येत नाही। हा या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे।
त्याचबरोबर या ठिकाणी जे काही विधान परिषद आहे विधी प्रक्रियेत एक सल्लागाराची भूमिका या ठिकाणी निभावत असते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही विधान परिषदेची निर्मिती किंवा ती रद्द करण्याची जो काही अधिकार आहे तो कशा प्रकारे आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे। राज्याच्या विधानसभेने सुरुवातीला प्रस्ताव पारित करावा लागतो आणि ज्यासाठी विशेष ठराव त्यांना या ठिकाणी घ्यावा लागतो। त्यानंतर जर भारतीय संसदेने त्याला मंजुरी दिली तर या ठिकाणी कोणत्याही राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात येऊ शकते। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर विधान परिषदेचे जे काही सदस्य असतात त्यांचे कायदे आणि धोरणाची तपासणी करणारे ज्या काही विविध समित्या असतात त्या समितीमध्ये त्या सदस्यांना या ठिकाणी सामावून घेतले जाते। महाराष्ट्र विधान परिषदेची जी काही स्थापना आहे ती 1960 मध्ये झाली। तुम्हाला सुरुवातीला माहिती असेल की महाराष्ट्र हे सुरुवातीला स्वतंत्र राज्य नव्हते। सुरुवातीला मुंबई या राज्याचं महाराष्ट्र एक भाग होतं, ज्या ठिकाणी गुजरात आणि मुंबई हे एकत्र होतं। परंतु 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यामुळे आपण 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि 1960 लाच या ठिकाणी आपल्याकडे जी काही महाराष्ट्र विधान परिषद आहे तिची पुनर्स्थापना करण्यात आली। या ठिकाणी विधान परिषदेचे जे काही गणसंख्या आहे ती 1 दशांश असलेली आपल्याला दिसते। प्रशासकीय कामकाजावर जे काही देखरेखीचं कार्य आहे ते सचिवाच्या मार्फत केलं जातं। राष्ट्रपतीची जी काही निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधान परिषद किंवा विधान परिषदेचे जे काही सदस्य असतात ते सहभाग नोंदवू शकतात। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर परिषदेचे जे काही अधिकार आहेत, कार्य आहे याची नोंद भारतीय राज्यघटना आणि त्याच्या विविध कायद्यामध्ये देण्यात आली आहे। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पाहूया आजची आपली पुढची न्यूज जी की मित्रांनो या ठिकाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्याना संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। काझीरंगाचा 63% भाग पाण्याखाली, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल। सध्या आपल्या देशामध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे, परिणामी मोठ्या प्रमाणावर देशामध्ये पाऊस पडत आहे। यामुळे काझीरंगा नॅशनल पार्कचा जवळपास 43% जो काही भाग आहे तो या ठिकाणी पाणी खाली गेला आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी काझीरंगा नॅशनल पार्कवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहू। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोने कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले? हा या ठिकाणी आपला महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये आहे आणि या ठिकाणी 1985 साली या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आणि या ठिकाणी एक शिंगी गेंड्यांसाठी हे काझीरंगा पार्क जगात आणि देशामध्ये प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 4, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून कोणती नदी वाहते? हा या ठिकाणी आपल्यासाठी प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही काझीरंगा नॅशनल पार्क आहे त्याच्यामधून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते, जी की एक भारतासाठी महत्त्वपूर्ण नदी असलेली आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए ब्रह्मपुत्रा नदी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी माता मृत्यू दरावर आधारित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। माता मृत्यू दर प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे माता मृत्यूंची संख्या म्हणून परिभाषित केला जातो किंवा त्या प्रकारे सांगितला जातो। विधान 2, माता मृत्यू दर हे आरोग्य सेवा प्रणालीच्या गुणवत्तेचे एक महत्त्वपूर्ण सूचक आहे। विधान क्रमांक 3, कमी उत्पन्न असलेल्या देशामध्ये माता मृत्यूचे जे काही प्रमाण आहे ते सर्वाधिक आहे। अशा प्रकारची 3 विधान आपल्या समोर आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही विधानं आहेत त्यांची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी माता मृत्यू दर ठरवत असताना आपण काय करतो तर 1 लाख बालकांमध्ये किती मातांचा मृत्यू झाला आहे याच्या आधारावर या ठिकाणी आपण माता मृत्यू दर ठरवत असतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर जर एखाद्या देशामध्ये माता मृत्यू दर हा जर अधिक असेल तर त्या देशामध्ये जे काही आरोग्याच्या सेवा सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे कार्य करत नाहीत, त्या ठिकाणी नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सेवा पुरवल्या जात नाहीत असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो। म्हणजे या ठिकाणी माता मृत्यू दर, आरोग्य सेवा प्रणाली आणि जी काही गुणवत्ता आहे याचं महत्त्व किती आहे किंवा त्याचं एक महत्त्व मापनाचं एक सूचक आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही बरोबर आहे। आणि त्याचबरोबर जे काही कमी उत्पन्न राष्ट्र आहेत
फॉर एक्झाम्पल आफ्रिकन देश असतील, या देशामध्ये माता मृत्यू जो काही दर आहे तो मित्रांनो खूपच अधिक आहे, कारण या देशात जे काही उत्पन्न आहे ते कमी आहे. परिणामी या ठिकाणी आरोग्य सेवावर केला जाणारा जो काही खर्च आहे तो या ठिकाणी कमी आहे. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही बरोबर आहे. याचाच अर्थ वरील 3 विधानापैकी आपले तिन्ही विधान बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, तिन्ही बरोबर. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF बद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1, ही एक आंतरशासकीय संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद वित्त पुरवठा रोखण्यासाठी स्थापन केली गेली आहे. विधान 2, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची स्थापना 1989 मध्ये G7 देशाच्या गटाने केली होती. विधान क्रमांक 3, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स शिफारस सदस्य देशावर कायदेशीर बंधनकारक आहेत. वरील विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे ती एक आंतरशासकीय म्हणजे 2 सरकारमध्ये किंवा अनेक सरकारमध्ये एकत्र येऊन निर्माण केली गेलेली संस्था आहे, जिचा मुख्य कार्य म्हणजे या ठिकाणी जी काही मनी लॉन्ड्रिंग आहे तिला प्रतिबंध करणे आणि त्याचबरोबर जो काही दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा आहे, पैशाचा पुरवठा आहे त्यावर रोख आणणे या उद्देशाने या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची स्थापना केली गेलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2, G7 देशाने 1989 साली या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची या ठिकाणी स्थापना केली आहे. विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी बरोबर आहे. आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं विधान आहे. या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क कडून ज्या कोणत्या शिफारसी सदस्य देशांना दिल्या जातात ते या ठिकाणी कायदेशीर बंधनकारक नसतात. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 चुकीचं आहे. वरील 3 विधानापैकी आपली 2 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, फक्त 2 विधानं बरोबर. चलूया आजच्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी ग्रे लिस्ट ब्लॅक लिस्ट या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील आर्थिक कृती दल कार्यदल, ज्याला की या ठिकाणी आपण फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणतो, या संस्थेशी संबंधित ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट आहे. तर या ठिकाणी ग्रे लिस्ट म्हणजे काय आणि ब्लॅक लिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा एक देश आहे जो की या ठिकाणी दहशतवादी जे काही संघटना आहेत त्यांना वित्त पुरवठा करत आहे, पैशाचा पुरवठा करत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या देशाला ग्रे लिस्टमध्ये किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी त्या देशावर काही वित्तीय निर्बंध लादले जाऊ शकतात. याचाच परिणाम असा होईल की त्या देशामध्ये जी काही आर्थिक चणचण आहे ती आर्थिक चणचण निर्माण होईल. परिणामी तो देश या ठिकाणी जो काही दहशतवादाला दिला जाणारा जो काही वित्त पुरवठा आहे तो वित्त पुरवठा या ठिकाणी कमी करेल, हा एक उद्देश या ठिकाणी दिसतो. प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हचा कोणता घटक नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विदेशी चलन मालमत्ता हा फॉरेक्स रिझर्व्हचा घटक असतो. त्याचबरोबर स्पेशल ड्रॉइंग राईट हाही रिझर्व्हचा एक घटक असतो आणि सोन्याचा जो काही साठा आहे तोही भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही RBI आहे, RBI कडे जे काही परकीय पैसा, सोने या स्वरूपामध्ये जो काही रिझर्व्ह किंवा जो काही साठा आहे याला या ठिकाणी आपण फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हणतो. मग या ठिकाणी देशांतर्गत जे काही चलन आहे ते या ठिकाणी फॉरेक्स रिझर्व्हचा भाग नाहीये, कारण आपले चलन जागतिक स्तरावर ॲज अ करन्सी म्हणून उपयोगात आणले जात नाही, परंतु या ठिकाणी डॉलर आणला जाऊ शकतो, SDR आणला जाऊ शकतो किंवा सोन्याचाही त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जागतिक स्तरावर ज्या कोणती वस्तू ॲज चलन म्हणून स्वीकार्य आहे तीच वस्तू या ठिकाणी ॲज अ फॉरेक्स रिझर्व्ह म्हणून या ठिकाणी आपण वापरू शकतो. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय डी. पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी UPSC आणि MPSC करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना प्रामुख्याने दृष्टिकोनात घेऊन आपण या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. सरळ प्रश्न पाहूया जो की या ठिकाणी जननी सुरक्षा योजने संदर्भात आहे. प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट जननी सुरक्षा योजना. स्टेटमेंट 1, इट इज अ सेफ मदरहुड इंटरव्हेन्शन अंडर द नॅशनल हेल्थ मिशन. स्टेटमेंट 2,
it is being implemented with the objective of reducing maternal and neomaternal mortality by promoting institutional delivery among the poor pregnant women. Statement third, it is a centrally sponsored scheme which integrates cash assistance with the delivery and post delivery care. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की वरील 3 स्टेटमेंटपैकी किती स्टेटमेंट हे बरोबर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही जननी सुरक्षा योजना आहे ही योजना नॅशनल हेल्थ मिशनचा एक भाग आहे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. या ठिकाणी ज्या काही माता आहेत, ज्या काही गरोदर स्त्रिया आहेत, या स्त्रियांना संस्थात्मक डिलिव्हरी म्हणजे दवाखान्यामध्ये जाऊन त्यांची प्रसूती करावी या दृष्टिकोनातून सरकारकडून काही अनुदान दिलं जातं. या उद्देशाने ज्या काही गरीब महिला आहेत त्यांना याचा लाभ होईल. परिणामी यामुळे माताचं आरोग्य, शिशूचे आरोग्य सुरक्षित राहील हा महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेचा आपल्याला दिसतो. जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी जननी सुरक्षा योजना ही सेंट्रली स्पॉन्सर्ड योजना आहे ज्या ठिकाणी कॅशच्या स्वरूपात म्हणजे नगदच्या स्वरूपात या ठिकाणी महिलांना मदत केली जाते. आणि त्याचबरोबर डिलिव्हरीच्या वेळी आणि आफ्टर डिलिव्हरी सुद्धा या ठिकाणी ती मदत केलेली असते. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही बरोबर आहे. विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 2, विधान क्रमांक 3 ही तिन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील वरील 3 विधानापैकी तिन्ही विधानं बरोबर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना संदर्भात आहे. तर जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. It was launched to provide fixed day assured comprehensive quality maternal care universally to all pregnant women on the 12th of every month. Statement 2, if the 12th day of the month is Sunday holiday, then the clinic should be organized on the next working day. Statement third, all the beneficiaries visiting the facility are first registered in the separate register for Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan. तर मित्रांनो या ठिकाणी वरील 3 स्टेटमेंटपैकी किती विधानं बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला या ठिकाणी ज्या काही गरोदर महिला आहेत त्या गरोदर महिलांचं या ठिकाणी चेकअप केलं जातं. आणि या संदर्भात एकूण प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान असलेलं आपल्याला दिसतं. जर या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला संडे किंवा या ठिकाणी जर हॉलिडे आला तर वर्किंग डेचा जो पुढचा दिवस आहे त्या दिवशी या ठिकाणी ते क्लिनिक उघडलं जाईल, त्या ठिकाणी त्या पुढची प्रोसेस केली जाईल. म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही चुकीचं आहे. आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जे काही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे या अभियानाच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही गर्भवती महिला आहेत त्यांचं एक स्पेशल रजिस्टर असतं जे की या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या संदर्भात ते राखून ठेवलेलं असतं. म्हणजेच वरील 3 विधानापैकी केवळ विधान 3 म्हणजेच एक विधान बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली 1 स्टेटमेंट इज करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत आणि आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.